नमस्कार, मी मेघा कुची. झी 24 तासमध्ये आपले स्वागत. महिलांनी आज अनेक शिखरं पादाक्रांत केली आहेत. याची उदाहरणं देताना वकील, डॉक्टर, पायलट, आर्मी अधिकारी, राजकारणी, सामाजिक कार्यकर्त्या, अभिनेत्री, खेळाडू अशी अनेक उदाहरणं दिली जातात. मात्र महिला कोच किंवा महिला क्रीडा प्रशिक्षक याचं उदाहरण कधीही दिलं जात नाही. समाज आणि प्रसार माध्यम या दोन्हीकडनं महिला कोच हे क्षेत्र नेहमीच दुर्लक्षित राहिलं आहे. अदिती देशपांडे मल्लखांबमधील असं नाव की जिने तब्बल 10 वेळा राष्ट्रीय पातळीवर विजेतेपदाला गवसणी घातली. तिची ही कामगिरी बघून तिला शिवछत्रपती या प्रतिष्ठित पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. अदितीनं 5व्या वर्षीच मल्लखांब खेळायला सुरुवात केली आणि अवघ्या 15व्या वर्षीच ती कोचच्या भूमिकेत शिरली. तिच्या 17 वर्षांच्या कोचिंग करिअरचा घेतलेला हा आढावा. मल्लखांब हा अदितीच्या आयुष्याचा जणू काही अविभाज्य भाग झालाय. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी तिने मल्लखांबचा रोप हाती धरला आणि त्यानंतर तब्बल 17 वर्ष या खेळात तिनं दबदबा निर्माण केला. विशेष म्हणजे वयाच्या 15व्या वर्षीच तिनं मल्लखांब कोच म्हणून जबाबदारी स्वीकारली. तुम्ही जेव्हा शिकवता तेव्हा तुम्ही जास्ती चांगले परफॉर्म करू शकता आणि त्याचा तुम्हाला ॲज अ परफॉर्मर किंवा ॲज अ कॉम्पिटिटर खूप फायदा होतो आणि म्हणून 15व्या वर्षापासूनच माझं प्रशिक्षणाकडे मी वळले. अदितीच्या मार्गदर्शनाखाली सध्या 100 मुलं-मुली मल्लखांबाचा सराव करतायत. तिच्याकडे सराव करणाऱ्या खेळाडूंपैकी 50 खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर मजल मारली आहे. दादरमधल्या समर्थ व्यायाम मंडळाचे प्रमुख उदय देशपांडे यांची वडिलांनी इतके वर्ष शिकवून एवढे चांगले खेळाडू बनवलेत. इवन ते वेगवेगळ्या ब्लाइंड स्कूल्समध्ये किंवा मेंटली स्पेशल किड्स यांना शिकवतात. तसं मला त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. सो ते मी चॅलेंज म्हणून घेतलं आणि त्यांच्यासारखी कोच बनायची माझी इच्छा होती. त्यामुळे मी कधी ते दबाव म्हणून नाही, पण एक शिकायला मिळतं ह्या इच्छेने ह्या क्षेत्राकडे मी बघते. भारतात महिला कोचेसची संख्या वाढायला हवी, मात्र यासाठी महिलांना त्या खेळाबाबत पॅशन असायला हवं असं अदिती सांगते. मल्लखांब खेळात कोच म्हणून काम करताना सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आत्मविश्वास असं तिचं म्हणणं आहे. पहिलं म्हणजे पॅशनेट असलं पाहिजे त्यांनी त्या खेळाबद्दल आणि एखादी खेळाडू जर कोच बनत असेल तर ती नक्कीच पॅशनेट असेल. त्याच्यामुळे ते आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. कारण वेन यू आर कोचिंग तेव्हा तुम्ही मुलांना हेल्प करायला खाली उभे असता. सो जर ती मुलगी पडत असेल तर तिला पकडण्याची तुमच्यात कॉन्फिडन्स असला पाहिजे की ती पडली तरी तुम्ही हेल्प नाही करता आली तुम्हाला तर नाहीच चालणार. कारण मुलांना तुमच्यावरती ट्रस्ट असला पाहिजे कोचिंगसाठी आणि जोपर्यंत तुम्ही तो स्वतःमध्ये नसेल तोपर्यंत तो मुलांना वाढणार नाही. अदितीनं फर्स्ट क्लास मिळवत BCom केलं. ग्रॅज्युएशन नंतर काही महिने तिने बँकेतही नोकरी केली, पण मल्लखांबाच्या प्रेमामुळे नोकरीत तिचं मन रमेना. शेवटी तिनं नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा ती मल्लखांबाकडे वळली. गेली 17 वर्ष ती मल्लखांब या खेळाचं कोचिंग करते. अदितीनं मल्लखांब या खेळाला अक्षरशः वाहून घेतलंय. जिम्नॅस्टिक हा तसा महिलांची मक्तेदारी असलेला खेळ, मात्र तरीही जिम्नॅस्टिक या खेळामध्ये महिला कोचची संख्या तशी नगण्यच. मात्र आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेली वंदिता रावल या खेळाडूनं आता जिम्नॅस्टिकमध्ये कोचिंग करण्याचा किंवा जिम्नॅस्टिकमध्ये करिअर घडवण्याचा निर्णय घेतला आणि कोचिंग या क्षेत्रामध्ये ती उतरली आहे. तिच्या या नव्या भूमिकेविषयी, तिच्या या नव्या करिअरविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स हा खेळ दीपा कर्माकरमुळे भारतात नावारूपाला आला. दीपाच्या 2016 मधल्या ऑलिम्पिक जम्प आधीही अनेक खेळाडूंनी या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलंय. त्यापैकीच एक वंदिता रावल. वंदितानं भारताकडून 3 आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या. वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेत ती सहभागी झालीय. तर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये प्रतिनिधित्व करणारी ती महाराष्ट्रातली पहिली जिम्नॅस्ट ठरलीय. याशिवाय अनेक राष्ट्रीय स्पर्धा वंदितानं गाजवल्या. तिच्या कामगिरीसाठी राज्याचा प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कारानंही तिला गौरवण्यात आलाय.
6 वर्षांची असताना वंदितानं जिम्नॅस्टिक्स खेळायला सुरुवात केली. तब्बल 22 वर्ष जिम्नॅस्टिक्समध्ये खेळाडू म्हणून करिअर घडवल्यानंतर ती आता जिम्नॅस्टिक कोचिंगकडे वळली आहे. आता सध्या 15 ते 20 मुली आहेत आणि मी अशा म्हणजे लहान गटावरनंच चालू केलेले आहे, म्हणून त्यांचा बेस फॉर्म होतो आहे. तर आम्ही स्वतःच एक छोटीशी कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करतो, इंटरनल कॉम्पिटिशन्स वगैरे त्यांच्या कॉन्फिडन्स रेज करण्यासाठी. वंदितानं 2015 मध्ये कोचिंगला सुरुवात केली. सध्या तिच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 20 मुली जिम्नॅस्टिकचा सराव करतात. खेळाडूप्रमाणेच कोचिंगमध्येही वंदितानं गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे. गेल्या वर्षी हाँगकाँगमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण वर्गात भारताकडून महिला कोच म्हणून फक्त वंदिताची निवड झाली होती. या कोर्समध्ये तिने भारतातील मुलं आणि मुलींच्या चमूत सर्वाधिक 84% गुण मिळवले. बायोमेकॅनिक्स म्हणजे गतिशास्त्र हा जिम्नॅस्टिकमधला महत्त्वाचा विषय. यामध्ये तिने 100% मिळवले. बायोमेकॅनिक्समध्ये तिला 100% मार्क्स आहेत. मग हा जर सब्जेक्टमध्ये तिला जर 100% मार्क्स आहे तर तिचं जे थिंकिंग आहे, तिचं जे जिम्नॅस्टिक्सकडे बघण्याचा जो वेगळा व्ह्यू आहे, तिचे जे अनुभव आहेत, या सगळ्या गोष्टींना एकत्र केल्यानंतर मला असं वाटतं की इंडियामध्ये टॉप कोच म्हणून पण तिचं नाव होईल. वंदिता 28 वर्षांची आहे. जिम्नॅस्टिक्स खेळात करिअर लवकर सुरू होतं आणि संपतही लवकर. 2 वर्षांपूर्वीच वंदितानं जिम्नॅस्टिक्सचं कोचिंग सुरू केलंय. यामध्ये तिला अजून बराच टप्पा गाठायचा आहे. कोचिंग करणं जिम्नॅस्टिक्ससाठी फिमेल कोचला थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण तुम्हाला स्ट्रेंथ लागते, कारण तुम्हाला मुलांना हेल्प करायला लागतं. तर मग फिमेल कोचेस खूप कमी वळतात याच्याकडे. मेल कोचेस जास्त असतात, कारण ते पॉवर असतात, त्यांचे मसल्स खूप वर्क करतात वगैरे. पण मी सध्या सकाळी त्याच्यामुळे स्वतः 2-2.5 तास ट्रेनिंग करते आणि मग संध्याकाळी येऊन यांना कोचिंग करते. वंदिताचं अगदी महिन्याभरापूर्वी लग्न झालंय. तिचे पती कुशान अगरवाल हे सुद्धा राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स खेळाडू आहेत. त्यामुळे वंदिताला जसा लग्नापूर्वी कुटुंबाचा पाठिंबा होता, तसाच लग्नानंतरही पाठिंबा मिळणार आहे. कोच म्हणून नुकतंच वंदनानं नवं करिअर सुरू केलंय. आता तिच्या मार्गदर्शनाखाली अनेक दीपा कर्माकर भारताला मिळतील अशी अपेक्षा आहे. आता आपण भेटणार आहोत स्विमिंग मधील महिला कोच कोमल आठरे हिला. स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या कोमलला भारतात कोचिंग या क्षेत्रामध्ये महिलेला करिअर करणं आव्हानात्मक आहे असं वाटतं. तिच्या करिअर विषयी तर आज आपण जाणून घेणारच आहोत. याचबरोबर भारतामध्ये महिला कोचला आदर का दिला जात नाही याबाबतही तिची ठोस अशी मतं आहेत. तिच्या करिअरवर आपण नजर टाकूया, याचबरोबर तिची ठोस अशी मतंही जाणून घेऊयात. कोमल आठरे इंटरनॅशनल स्विमर. कोमलनं स्विमिंगच्या अनेक स्पर्धा गाजवल्या आणि आता ती स्विमिंग कोच आहे. धारावीतल्या क्रीडा संकुलामध्ये ती ग्लेनमार्क समूहासाठी स्विमिंगचं कोचिंग करते. तिची गुणवत्ता पाहून ग्लेनमार्क ॲक्टिव्ह फाउंडेशननं कोमलला कोच म्हणून नियुक्त केलंय. याआधी कोमलनं पुण्यात स्विमिंगचं कोचिंग केलंय. विशेष म्हणजे माझी आंतरराष्ट्रीय स्विमर असलेली कोमल शिक्षणातही हुशार होती. तिनं MBA केलंय. कॉर्पोरेट क्षेत्रात भरघोस पगाराची संधी तिच्याकडे चालून आली होती. मात्र त्याकडे पाठ फिरवत तिनं स्विमिंगच्या कोचिंगमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. MBA फायनान्स केलं म्हटल्यावर नोकरी करायची, जॉब करायचा, एक्सपिरियन्स घ्यायचा, सो ते होतं. मी एका फायनान्शियल फर्मबरोबर 1 वर्ष काम केलं, नॉट इवन फॉर अ इयर, इवन लेस दॅन अ इयर आय थिंक. सो त्यांच्याबरोबर काम केलं. फायनली आय क्विट माय जॉब बिकॉज इट वॉज नेवर अपीलिंग टू मी. आणि आता स्विमिंगमध्येच इट वॉज ऑलवेज देअर ॲट द बॅक ऑफ माय माइंड की स्विमिंगमध्ये परत करिअर करायचं. जवळपास 15 आंतरराष्ट्रीय आणि 50 राष्ट्रीय खेळाडूंना कोमल सध्या ट्रेनिंग देतेय. ऑस्ट्रेलियाचे पीटर कास्वेल यांची ती असिस्टंट कोच आहे. कोमलनं अमेरिकन स्विमिंग कोचेस असोसिएशनचा कोर्सचा 3रा टप्पा पूर्ण केलाय. आता फक्त 2 टप्पे पार करणं बाकी आहे. स्विमिंगमध्ये कोर्सेसपेक्षा तुम्ही प्रत्यक्ष स्विमिंग पूलवर कसं कोचिंग करता ते कौशल्य महत्त्वाचं असल्याचं ती आवर्जून सांगते. मूळची पुण्याची असलेली कोमल स्विमिंग कोचची चांगली संधी मिळाली म्हणून मुंबईत स्थलांतरित झाली.
ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट्स आहेत, अमेरिकन इन्स्टिट्यूट्स आहेत. सो देर इज वन इन्स्टिट्यूट कॉल्ड ASCA, अमेरिकन स्विमिंग कोचेस इन्स्टिट्यूट, आणि त्यांचे 1 to 5 लेवल्स असतात. तर मग ते एक लेवल्स क्रॉस करून जायचे असतात. देन वेन यू आर इन टू बेसिक लेवल दॅट्स 1. वेन यू आर जेव्हा तुमचे स्विमर्स डिस्ट्रिक्टला परफॉर्म करतात तेव्हा तुम्ही 2nd लेवलवर जाता. जेव्हा तुमचे स्विमर्स नॅशनलला परफॉर्म करता, स्टेटला परफॉर्म करता, तेव्हा 3rd लेवल, नॅशनलला 4th लेवल, इंटरनॅशनल 5th. सो असे करून मी थोडेफार लेवल्स कंप्लीट केलेत. आता इंटरनॅशनल लेवल्सपर्यंत अजून पोचायचं आहे. ॲज अ कोच, ॲज अ स्विमर, दॅट वॉज माय पास्ट. सो लेट्स सी हाऊ इट गोज. कोमलनं वयाच्या 10व्या वर्षी स्विमिंग शिकायला सुरुवात केली आणि 1999 ते 2006 पर्यंत तिनं स्विमर म्हणून करिअर घडवलं. ती 4 वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाली. तिनं राष्ट्रीय पातळीवर 10 मेडल्स मिळवली आहेत. भारतात महिला कोचेसची संख्या कमी आहे आणि ती वाढवण्यासाठी समाजाची आणि महिलांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं कोमल आवर्जून सांगते. महिला कोचेसचा रेशो म्हणजे 5 टोटल 100 कोचेसमधनं तुला फक्त 5 लेडी कोचेस सापडतील. दिस इज ॲक्च्युली व्हेरी डिसहार्टनिंग. खूप जास्तीत जास्त महिलांनी पुढे येऊन कोचिंग फील्डमध्ये, बीट एनी स्पोर्ट, आता मी स्विमिंगमध्ये आहे पण प्रत्येक स्पोर्टमध्ये महिलांनी पुढे येऊन, हुएवर हॅव बीन athletes in their earlier phase, I would really urge everybody, one and all, to get back to their own sports because we really need it. स्विमिंग सारख्या खेळांमध्ये महिलांना स्वतःला सिद्ध करायला जरा जास्त मेहनत घ्यावी लागते. पण महिलांनी इच्छाशक्ती दाखवली आणि समाजाचीही मानसिकता बदलली तर कोमल सारख्या अनेक यशस्वी स्विमर्स इथे घडतील. कबड्डी अस्सल मराठमोळा खेळ. या खेळामध्ये हिमाली नार्वेकर ढोलम या महिलेनं आपल्या कामगिरीनं साऱ्यांची वाहवा मिळवली. हिमाली यांनी कबड्डीसारखा रांगडा खेळ खेळाडू आणि कोचिंगसाठी का निवडला आणि इथवर त्यांनी कशी मजर मारली पाहूयात. हिमाली नार्वेकर ढोलम पाहता क्षणी या कबड्डीपटू किंवा कबड्डीच्या कोच असाव्यात असं त्यांचं व्यक्तिमत्व सांगतं. कबड्डीच्या राष्ट्रीय खेळाडू असलेल्या हिमाली यांनी लग्नानंतर ब्रेक घेतला. आधी संसाराचा गाडा सुरळीत सुरू केला आणि मग पुन्हा एकदा आपल्या आवडत्या खेळात स्वतःला झोकून दिलं. 40 वर्षांच्या हिमाली यांनी कबड्डी कोच म्हणून दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली. मी महाराष्ट्रामधनं खेळले, इंडियन रेल्वेमधनं खेळले. म्हणजे माझा प्रवास हा बराच अनुभवी होता. मी बराच त्याच्यातनं फार शिकत गेली. माझं वय फार लहानही होतं, त्यामुळे मला समजून घेताना की असं वाटलं नाही की हे मला जमणार नाही. मी ते कॅचअप केलं सगळं आणि मग करता करता मग मी 2011मध्ये कोचिंग पण केलं महाराष्ट्राचं आणि आता मी इथे प्रशिक्षक म्हणून टागोनगर मित्रमंडळामध्ये ना कोचिंगही करते. अभिलाषा म्हात्रे, रिबेका गवारे आणि राजश्री पवार सारख्या काही राष्ट्रीय खेळाडू घडवण्यातही हिमाली यांचा मोठा वाटा आहे. सध्या 11मध्ये महाराष्ट्र टीमसाठी त्यांची कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्या सध्या विक्रोळीमध्ये खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देतात. मी ताईला कधी खेळताना नाही बघितले, फक्त तिचं नाव ऐकलं होतं. पण ती जेव्हा प्रत्यक्षात आमच्याबरोबर प्रॅक्टिस करत होती तेव्हा कळालं की ती त्या काळी किती छान खेळत असेल. कबड्डीमध्ये आधी खेळाडू आणि नंतर प्रशिक्षक हे यशस्वी करिअरही आईमुळेच घडल्याचं त्या आवर्जून सांगतात. आज जे काही मी आहे, खेळाडू आहे किंवा कोच आहे, ही माझी आई आहे माझ्यासाठी, जिने मला आज एक महिला सक्षम असते की आपल्या पायावर उभी असते ते मी तिच्याकडनं शिकली. कारण कबड्डी क्षेत्रात आम्ही खेळलो, मी खेळणार आहे, माझा भाऊही खेळणार आहे, पण आम्ही गेलो ग्राउंडवरती की माझ्या आईला आधी विचारलं की आई कशी आहे तुझी, की तो एक मला एक मेडल झाला. तो अवॉर्डपेक्षा कुठचीच गोष्ट ती म्हणजे मोठीच झाली माझ्यासाठी, म्हणजे अवॉर्ड मिळाल्यासारखं झालं. सराव घेताना त्या केवळ सूचनाच करत नाहीत तर त्या स्वतःही ट्रॅक सूट घालून मैदानात उतरतात आणि कबड्डी 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 म्हणत डाव कसे टाकायचे ह्याचं प्रात्यक्षिकही आपल्या विद्यार्थिनींना दाखवतात. त्यांचा हा उत्साह, कबड्डी या खेळावरचं प्रेम आणि निष्ठा ह्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. महिला कोचेसवर आधारित या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. सुमा शिरूर शूटिंग अर्थातच नेमबाजी या क्रीडा प्रकारातील एक दिग्गज नाव, ज्या आज शूटिंग म्हणजेच नेमबाजी या क्रीडा प्रकारात प्रोफेशनली कोचिंग तर करतातच, याचबरोबर शूटिंग म्हणजेच नेमबाजी या क्रीडा प्रकारात
प्रोफेशनली कोचिंग करणाऱ्या त्या पहिल्या महिला कोच आहेत. ऑलिम्पियन ते ऑलिम्पिक खेळाडू घडवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. सुमा शिरूर, आधी नेमबाज आणि आता कोच. 20 वर्षांहून जास्त काळ नेमबाजी केल्यानंतर सुमा शिरूर प्रशिक्षकाच्या भूमिकेत शिरली. खेळाडू निवृत्त झाल्यावर कोचिंग करतो, पण 2006 मध्ये सुमा शिरूर करिअरच्या शिखरावर होती. त्याच वेळी तिनं कोचिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला. 2006 मध्ये तिनं पनवेलला लक्ष्य ही नेमबाजी प्रशिक्षणाची अकादमी स्थापन केली. आज ही अकादमी आंतरराष्ट्रीय नेमबाजांना घडवते. कोचिंग इज अ टोटली डिफरंट गेम आणि इट नीड्स अ लॉट ऑफ डेडिकेशन आणि एक खेळासाठी तर पॅशन हवा आहे. ना इट्स लाईक जसं एक ऑलिम्पिक अपिअरन्स करायला तो एक पॅशन लागतो आपल्याला, तसंच एक ऑलिम्पियन घडवायला सुद्धा तो एक पॅशन पाहिजे मनात. 2004 एशिया शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड, 2002 एशिया गेम्समध्ये सिल्वर मेडल, 2002 मँचेस्टर कॉमनवेल्थ गोल्ड आणि सिल्वर, 2006 एशियन गेम्समध्ये ब्रॉन्झ मेडल, 2010 दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये ब्रॉन्झ मेडल. सुमाच्या कामगिरीसाठी तिला अर्जुन पुरस्कार आणि शिवछत्रपती पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्रात तरी मी म्हणेन की मॅक्सिमम नंबर ऑफ विमेन शूटर्स महाराष्ट्राचे आहेत. तर आपण नॅशनल्सला गेलो तर प्रत्येक स्टेटला तेवढे लेन येतात, तर अर्धी रेंज तर महाराष्ट्राच्या विमेन शूटरने भरून जाते. तर विथ दिस बॅकग्राऊंड मी म्हणेन ॲज अ कोच तो ट्रान्झिशन मला जरा इझी होता इन टर्म्स ऑफ बिंग अ वुमन. सुमा शिरूरनं एक नेमबाज खेळाडू म्हणून ऐतिहासिक कामगिरी तर केलीच, त्याचबरोबर एका ऑलिम्पियननं दुसरं ऑलिम्पियन घडवण्याचा पराक्रमही तिनं केला. असे आणखी ऑलिम्पियन्स तिच्या अकादमीत घडतील यासाठी तिला शुभेच्छा. क्रीडा क्षेत्रातील या कर्तृत्ववान महिलांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर भारतात महिला कोच या क्षेत्राला किंवा प्रोफेशनला अधिक आदराचं स्थान मिळण्याची गरज आहे. तर या महिला क्रीडा क्षेत्रातील आणि इतर महिलांसाठीही आशेच्या किरण ठरल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलजीत, पी श्रीनिवासन आणि अनिल सौंदाडेसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.